धनुराशी ही एक केवळ रास नाही, तर ती धाडस, श्रद्धा, नशिबावर विश्वास आणि पुढे जाण्याची अखंड ऊर्जा याचं प्रतीक आहे. गुरुग्रहाच्या अधिपत्याखाली जन्मलेले तुम्ही लोक मनाने मोठे, विचाराने सकारात्मक आणि स्वभावाने आशावादी आहात. पण गेल्या काही काळात तुम्हालाच तुमच्या नशिबाबद्दल प्रश्न पडू लागले. इतकी मेहनत करूनही काही गोष्टी जुळून का येत नाहीत? शेवटच्या क्षणी काम का बिघडतं? पैसा हातात येऊनही का टिकत नाही? हे प्रश्न तुम्हाला आतून पोखरत राहिले. यामागे तुमची चूक नव्हती, ही एक ग्रहस्थितीची कसोटी होती. शनीने तुमच्यात सहनशीलता वाढवली, राहूने संभ्रम निर्माण केला आणि परिस्थितीने तुम्हाला मानसिकदृष्ट्या थकवलं. पण प्रत्येक परीक्षेनंतर एक मोठं बक्षीस असतं आणि तो क्षण आता तुमच्या जवळ आला आहे. हा काळ धनुराशीसाठी साधा नाही. हा काळ म्हणजे जणू ब्रह्मांड तुमच्यासाठी बंद झालेले दरवाजे उघडू लागला आहे. आतापर्यंत जे अडथळे अदृश्य होते ते आता दूर होऊ लागतील. जे काम अडकून बसले होते ते हलकेच पुढे सरकतील. जे लोक दूर गेले होते ते पुन्हा संपर्क करतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आयुष्यात धनप्राप्तीचे, संधीचे आणि निर्णयाचे असे क्षण येतील जे पुढील अनेक वर्षांच्या पाया घालतील. या संपूर्ण काळात 2 गुप्त गोष्टी शांतपणे काम करत आहेत. त्या समजल्या, संकेत ओळखले आणि योग्य वेळी योग्य पावलं उचललं तर तुम्ही केवळ परिस्थितीतून बाहेर पडणार नाही, तर आर्थिक आणि मानसिक स्तरावर उंच झेप घ्याल. आता पहिली गुप्त गोष्ट आहे, तुमच्या आयुष्यातील अडथळे आता खरोखरच संपण्याच्या मार्गावर आहेत. धनुराशीच्या लोकांनी गेल्या काही महिन्यात एक विचित्र अनुभव घेतला आहे. कितीही प्रयत्न करा, योजना आखा, मेहनत करा, पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडथळा येतो. हे अडथळे बाहेरून दिसत नाहीत, पण आतून तुमची ऊर्जा संपवत राहतात. यामागे मुख्य कारण म्हणजे शनीची सूक्ष्म परीक्षा आणि राहूने निर्माण केलेला संभ्रम. तुम्ही अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारला असेल, मी इतकी मेहनत करूनही मला अपेक्षित यश का मिळालं नाही? याचं उत्तर ग्रहस्थितीत दडलेलं आहे. फेब्रुवारी दरम्यान गुरुग्रह तुमच्या भाग्यस्थानावर अशी दृष्टी टाकत आहे जी या अदृश्य अडथळ्यांना हळूहळू विरघळवेल. तुम्हाला जाणवेल, कामे कमी अडथळ्यांत पूर्ण होऊ लागतील. लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. मानसिक ताण कमी होईल, आत्मविश्वास परत येईल. हे बदल अचानक नाहीत, पण सतत जाणवणारे असतील. जणू तुमच्या पायात अडकलेला काटा आता बाहेर निघू लागला आहे. दुसरी गुप्त गोष्ट आहे, अचानक धनप्राप्तीचा योग कसा तयार होत आहे. फेब्रुवारीत गुरु आणि चंद्र यांचा सूक्ष्म संबंध तुमच्या धनस्थानाशी जोडलेला जात आहे. हा योग तुम्हाला दुर्मिळ मानला जातो, कारण यात मेहनतीपेक्षा नशिबाचा भाग जास्त असतो. या काळात तुम्हाला खालील प्रकारे धनलाभ होऊ शकतो. बऱ्याच काळापासून अडकलेले पैसे परत मिळणे, एखाद्या जुन्या व्यवहारातून अचानक फायदा होणे, नोकरी अपेक्षेपेक्षा जास्त वाढ किंवा बोनस, व्यवसायात अचानक मोठी ऑर्डर मिळणे, घरात एखाद्या व्यक्तीमार्फत आर्थिक मदत मिळणे. हा पैसा अचानक येईल आणि तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की हे कसं घडलं. आता नंबर 3 आहे, फेब्रुवारी संकेतांचा आणि संधींचा निर्णायक आठवडा. या आठवड्यात ब्रह्मांड तुम्हाला थेट संकेत देणार आहेत. हे संकेत मोठ्या आवाजात नसतील तर सूक्ष्म असतील. एखादा जुना मित्र किंवा ओळखीचा अचानक संपर्क करेल. एखादा फोन कॉल किंवा मेसेज तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल. तुम्ही जिथे अपेक्षा केली नव्हती तिथून संधी मिळेल. एखादी जुनी योजना अचानक पुन्हा डोक्यात येईल. या आठवड्यात घेतलेला प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कारण हेच संकेत पुढच्या मोठ्या बदलाची सुरुवात असतील. आता नंबर 4 आहे, 15 ते 21 फेब्रुवारी निर्णयाचा काळ, जो पुढील 5 वर्ष ठरवेल. हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल. नोकरी बदलण्याचा विचार, नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी, गुंतवणूक करण्याचा निर्णय, एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा की नाही, या काळात भीती वाटेल. संभ्रम निर्माण होईल, पण लक्षात ठेवा, गुरुग्रह तुमच्या पाठीशी उभा आहे आणि जर तुम्ही धाडस केलं तर पुढील 5 वर्षासाठी स्थिरता आणि प्रगती निश्चित आहे. या निर्णयाच्या क्षणी तुमच्या मनात जो पहिला सकारात्मक विचार येईल त्यावर विश्वास ठेवा. तोच तुमच्यासाठी योग्य मार्ग असेल. आता नंबर 5 आहे, फेब्रुवारी धनलाभाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा काळ. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला केवळ संकेत नाही तर प्रत्यक्ष परिणाम दिसू लागतील. आतापर्यंत ज्या गोष्टी केवळ शक्यता वाटत होत्या त्या प्रत्यक्षात घडताना दिसतील. या काळात धनस्थान आणि भाग्यस्थान यांच्यातील सूक्ष्म संबंध सक्रिय होतो. तुम्हाला जाणवू शकते, अचानक एखादी आर्थिक ऑफर मिळणे, जुनी थकबाकी परत मिळणे, कामाचे पैसे वेळेवर मिळणे, अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न हातात येणे, एखाद्या नवीन स्रोताकडून पैसे मिळण्याची सुरुवात. विशेष म्हणजे हा पैसा तुम्ही धावपळ करून मिळवलेला नसतो, तर परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल झाल्यामुळे सहज मिळतो. या काळात खर्च करण्यापेक्षा योग्य ठिकाणी साठवणूक आणि नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल. नंबर 6 आहे, तुमच्याकडे येणाऱ्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका. या काळात तुमचं अंतर्मन खूप सक्रिय असेल. काही वेळा तुम्ही एखादी गोष्ट अचानक सुचेल, एखादा विचार सतत डोक्यात येईल, एखाद्या व्यक्तीबद्दल वारंवार आठवण येईल.
हे सर्व साधे योगायोग नसतात. धनुराशीच्या लोकांसाठी गुरुग्रह अंतर्ज्ञान वाढवतो. त्यामुळे स्वप्नांमध्ये मिळणारे संकेत, अचानक आलेली कल्पना, एखाद्या ठिकाणी जाण्याची तीव्र इच्छा, एखाद्या व्यक्तीशी बोलण्याची ओढ या गोष्टी तुमच्यासाठी भविष्याचा दरवाजा ठरू शकतात. या संकेताकडे लक्ष द्या आणि त्यानुसार कृती करा. नंबर 7 आहे कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून सावध राहायचं. या महिन्यात तुमच्या यशाची चाहूल काही लोकांना लागेल. तुमच्या आसपास अशी एक व्यक्ती आहे जी वरून तुमचं भलं इच्छिते पण आतून मत्सर करते. ही व्यक्ती तुमच्या योजनांबद्दल जास्त चौकशी करेल, तुमच्या निर्णयांवर शंका घेईल, तुम्हाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करेल. या काळात तुमच्या योजना, तुमचे आर्थिक निर्णय आणि तुमचे पुढील पावले कोणालाही सांगू नका. शांतपणे काम करा आणि परिणाम स्वतः बोलू द्या. नंबर 8 आहे उपाय जे हा योग अधिक शक्तिशाली करतील. ग्रहांची अनुकूलता वाढवण्यासाठी काही साधे पण प्रभावी उपाय करा. प्रत्येक गुरुवारी पिवळे वस्त्र परिधान करा, कपाळावर हळदीचा टिळा लावा, केळीच्या झाडाला पाणी घाला आणि मनोमनी प्रार्थना करा. ओम गुरवे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला पिवळ्या वस्तूचे दान करा. हे उपाय तुमच्या भाग्यस्थानाला अधिक बळ देतील आणि धनप्राप्तीचे योग अधिक वेगाने सक्रिय करतील. फेब्रुवारीचा हा कालावधी संपल्यावर तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हालाच आश्चर्य वाटेल की इतका मोठा बदल एवढ्या शांतपणे कसा घडून गेला. काही निर्णय, काही संकेत, काही अचानक आलेल्या संधी या सगळ्यांनी मिळून तुमच्या आयुष्याला वेगळं वळण दिलेलं असेल. धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ एक जागृतीचा क्षण आहे. आतापर्यंत तुम्ही अडचणींना सामोरे गेलात, सहन केलं, प्रयत्न केले. आता ब्रह्मांड तुमच्या त्या सहनशीलतेचं फळ देण्याच्या तयारीत आहे. पण हे फळ मिळवण्यासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, जागरूकता. संकेत ओळखा, योग्य वेळी धाडस करा आणि तुमच्या अंतर्मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. या काळात तुम्ही जे पाऊल उचलाल, जे निर्णय घ्याल, ज्या संधी पकडाल, त्यावर तुमचं पुढील अनेक वर्षाचं आर्थिक आणि वैयक्तिक भविष्य उभं राहील. हा काळ दुर्लक्ष करण्याचा नाही, हा काळ ओळखून त्याचा पूर्ण फायदा घेण्याचा आहे. फेब्रुवारी हा तुमच्यासाठी फक्त कॅलेंडरवरील महिना नाही, तर तो तुमच्या नशिबात लिहिलेला एक विशेष अध्याय आहे, जिथून तुमच्या आयुष्याचा नवा प्रवास सुरू होतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.